यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील ढाकोरी गावातील महिलांनी दुचाकीवरून अवैध दारू तस्करी करणाऱ्यांना पकडले असता तस्करांनी महिलांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। तर या मारहाणीमध्ये एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे। शिवाय दारू विक्रेत्यांनी पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक केली आहे। वणी तालुक्यातील अनेक गावं अवैध दारू विक्रीमुळे त्रस्त आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे। अशा वेळी चोरट्या पद्धतीने अवैध दारू विक्रेते दारू तस्करी करतात। दुचाकीवरून अवैध दारू तस्करी केली जातीये अशी माहिती ढाकोरी गावातील महिलांना मिळाली। ढाकोरी गावातील महिलांनी एकत्र येत दारू तस्करी करणाऱ्यांना पकडलं आणि यावेळी या महिला दारू तस्करांना घेऊन शिरपूर पोलीस स्टेशनकडे जात असताना या दारू विक्रेत्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी कुराई गावाजवळ अडवून महिलांना मारहाण केली। शिवाय दारू तस्करीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी देखील पेटवून दिलीये। तर या मारहाणीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता दारू विक्रेत्यांनी पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक केली। त्या दरम्यान पोलिसांनी गाडीतून पळ काढला तर मोठ्या फौजफाट्यासह पोलीस कुराई गावात पोहोचले। त्या दरम्यान पोलिसांनी काही दारू विक्रेत्यांना ताब्यातही घेतले। दारू विक्रेत्यांकडून झालेल्या मारहाणीमध्ये 6 महिला जखमी झाल्या असून एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीये। सध्या महिलांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून अवैध दारू विक्रेत्यांची पोलीस धरपकड करतायत अशी माहिती पोलिसांनी दिली। काल संध्याकाळी साधारणतः 6 वाजता दरम्यान ढाकोरी येथील काही महिलांनी बोरी येथे दारू विक्रेता देशी दारू विक्रेता व्यतिरिक्त देशी दारू विक्रेत करताना पकडलं आणि तशी माहिती पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीस स्टेशनच्या स्टाफच्या ताब्यात दारू दिली आणि मागून पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला येत असताना कुराई येथील काही दारू विक्रेत्यासोबत त्यांचा वाद झाला आणि त्या वादात काही महिलांना त्या दारू विक्रेत्यांनी मारहाण केली। तेवढ्यातच पोलीस आणि स्टाफ पोहोचला। त्याच्यामुळे तिथे होणारा जवळपास अनर्थ टळला आणि पोलिसांच्या नियंत्रणात पूर्ण परिस्थितीत शांतता होती। कालनंतर त्या संबंधाने जशी तक्रारी प्राप्त झाल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांना तिथे जी परिस्थिती अशांतता पसरली होती त्यात थोडं काही 4-5 गोटे मारण्यात आले लोकांकडून। तर त्या परिस्थितीत एका कर्मचाऱ्याला मार लागल्यामुळे थोडं त्याच्या तक्रारीवरून एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच महिलांच्या तक्रारीवरून पण गुन्हा दाखल करण्याची तजवीज चालू आहे, प्रक्रिया चालू आहे। NTV न्यूज मराठी, वणी, यवतमाळ।